ऋत सावन बरखत आहे. फार सुंदर परफॉर्मन्स होता. आणि तुम्ही पाहिलं का आत्ता काकूंच्या वयाचं मी वय ह्या अर्थाने शब्द नाही वापरत आहे, बिकॉज एज इज जस्ट अ नंबर. हे आपण इथे आलेल्या प्रत्येकाकडून पाहतोय. हो हो, तुम्हालाही धरलं आहे. पण खरोखर त्यांच्या परफॉर्मन्सला दाद यासाठी द्यायला पाहिजे की आजही त्यांच्या चेहऱ्यावरचा ग्लो, तो श्रावणातला त्या प्रियतमेला वाटणारा जो काही भाव असेल तो आपल्याला दाखवून गेला. गेला ना? झोप उडाली का नाही? श्रावण आल्यावर खरं तर झोप उडायला पाहिजे. वाटत नाही आहे तसं? का बरं असं? नाही नाही, आता आता मला वाटतं बासुंदी पण बऱ्याच जणांची उतरली असणार आहे खाली. काय ओंकार? नाही, मग आता तुझी उतरवायची वेळ आलेली आहे. सो मी तुला आणि भावे सरांना पुढे बोलवते. यानंतर ओंकार दादा भावे सरांची एक छान मुलाखत घेणार आहे. पाहूया काय म्हणतायत ते आणि काय विचारतोय तो, हे सुद्धा मला सुद्धा उत्सुकता आहे. नमस्कार सनविविकर सगळ्यांना नमस्कार. जेवण सगळ्यांचं व्यवस्थित झालं असेलच अर्थात, आणि बासुंदी वगैरे जेवून अर्थात सगळेजणं सुस्तावलेले असू शकतात. बघूया, आपण आता सुस्ती सगळ्यांची काढायचा प्रयत्न करूया. सो सगळ्यांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो मी. आणि आज अर्थात ज्यांचा वाढदिवस होता त्यांना परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. येस पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा. बरं, मी एकदा पहिल्यांदाच तळटीप देऊन ठेवतो तुम्हाला की आत्तापर्यंत इथे अनेक उत्तम मुलाखतकार येऊन गेलेले आहेत. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे, त्याच्यामुळे चूक भूल द्यावी घ्यावी. त्याच्यामुळे ही सगळ्यांना सप्रेम नमस्कारासह एक विशेष विनंती आहे माझी. ओके, तर आज आता आपल्याकडे सुरेल गप्पा मारण्यासाठी, म्हणजे हा आपण मुलाखत असा शब्द नको देऊया, एक गप्पा, एक कॅज्युअल गप्पा असं ठेवूया याला. तर तो सुरेल गप्पांसाठी आपल्याकडे एक म्हणजे आता असं आहे की आत्तापर्यंत एवढ्या वेगवेगळ्या छान कार्यक्रमांनी इथे छान रंग भरले गेलेत, तर त्याच्यात अजून एक रंग वाढवण्यासाठी श्रीरंग आपल्याकडे आलेला आहे. त्याला मी पाहुणा म्हणणार नाही, समूह सदस्यच आहे तो. अर्थात बहुआयामी व्यक्तिमत्व आहे, कसं ते उलगडत जाईलच. संगीत ही ज्याची ओळख आहे असा श्रीरंग. अशी मी तुझी बेसिक ओळख करून देतो. तुझी बाकी ओळख आणि तुझ्या व्यक्तिमत्वातले पैलू हळूहळू आपल्याला गप्पांमधनं उलगडत जातीलच. सो आता मी सूत्र थोडी तुझ्याकडे देतो आणि तू तुझी ओळख स्वतः सांग, आणि म्हणजे ते जास्त उचित ठरेल असं मला वाटतं. आणि आपण हळूहळू सुरेल गप्पांना सुरुवात करूया. सो श्रीरंग प्लीज. सगळ्यांना मनापासून नमस्कार. आणि या निमित्ताने पहिल्यांदा असं म्हणजे आपण आपलं कुलसंमेलनात सहभागी होतो किंवा वार्षिक संमेलनं असतात, पण फेसबुकवरच्या ग्रुपचं असं संमेलन यात सहभागी होण्याची माझी पहिलीच वेळ आहे. आणि त्यासाठी खरंच मी म्हणजे आम्ही आता आभार आणि असं काही ऋणनिर्देश वगैरे असं फॉर्मॅलिटीजच्या आता पलीकडे गेलो आहोत असं मी म्हणेन. आणि श्रद्धाताईंची पण आमचं फेसबुकवर बोलणं अगदी जुजबी होत होतं. या निमित्ताने आज ओळख झाली आणि भेट झाली पहिल्यांदा. आणि आज सगळे आपण एकत्र, म्हणजे मी ओंकारला तेच म्हटलं की एरवी कार्यक्रमांच्या निमित्ताने माझे गाण्यातले मित्र किंवा बाकी नातेवाईक भेटत असतात, पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्या वेगळ्या झोनच्या बाहेर असलेले मित्रपरिवार पण असायला हवा असं मला खूप वाटतं. आणि ते आज मला इथे खूप, म्हणजे मगाशी म्हणलं ना की माहेरपणाचा अनुभव येतो, तसं मला असं खूप वाटतं. ते फिलिंग येतं की आपण आपल्या लोकांमध्ये आलो आहे. आणि अजिबात असं काही, म्हणजे आत्ता खरंच सांगतो, मला आज सगळ्यांना पहिल्यांदा भेटलो असूनही अनोळखी किंवा अपरिचित असं कोणीही वाटत नाही आहे. कारण इतकं छान इंटरॅक्शन जेवणाच्या वेळेला आपण खालती होतो तेव्हा प्रत्येकजण ती प्रत्येकाला भेटण्याची उत्सुकता दिसत होती. आणि ती उत्सुकताच मला वाटतं आपल्या त्या मैत्र त्या धाग्याला घट्ट विणून ठेवते असं मला वाटतं. आणि खरं तर तुम्हाला सांगितलंस की तुझी ओळख करून दे, त्याला मी आत्मस्तुती किंवा आत्मपरिचय असं म्हणतो, जे खरं तर नाही असं मला करत. पण तरी अगदी थोडक्यात, म्हणजे आपण मला म्हणजे माझं म्युझिकल घराणं आहे, सांगीतिक घराणं आहे.
माझी आई सरिता भावे ही शास्त्रीय गायिका, गझल गायिका, आणि तिने उर्दू गझलांचा अल्बम मीराबाईंवर तिने मोनोलॉग आणि असं नाटक लिहिलं होतं. वडील राजेंद्र भावे संस्कृत अभ्यासक आहेत, व्हायोलिनिस्ट आहेत, शास्त्रीय व्हायोलिन वादक आहेत. बहीण माझी पुण्यातच असते, श्रुती भावे, आता चितळे, ती पण व्हायोलिनिस्ट आहे. अनेक फिल्म्समध्ये, बॉम्बे टॉकीजमध्ये, मुरांबा किंवा अशा बऱ्याच फिल्म्समध्ये तिने बॅकग्राऊंड म्युझिक. पावनखिंडमध्ये बाजीप्रभू देशपांडे जेव्हा त्यांचा पूर्ण तो सीन दाखवला आहे पावनखिंडमध्ये, त्याच्या मागे जे व्हायोलिन वाजले ते प्रामुख्याने लक्षात राहण्यासारखं. तर असं एक सांगीतिक फॅमिली आहोत आम्ही. आणि मूळ माझा जन्म नागपूरचा, आणि दोन्हीकडे माझे आजी आजोबा संगीत क्षेत्रातले आणि अध्यापन क्षेत्रातले, म्हणजे संघाशी आमचं खूप घट्ट नातं आहे. आणि राष्ट्रसेविका समिती, मगाशी आपण नागपूरचा इथे विषय झाला तेव्हा खूप छान वाटलं बोलताना. आणि मुंबईत व्यवसायाच्या निमित्ताने आलो आणि त्यानंतर एक शालेय शिक्षण होत गेलं. बायोटेक्नॉलॉजीमध्ये मी BSc केलं आणि MSc क्लिनिकल रिसर्च, औषधशास्त्र, जे ट्रायल्स होतात म्हणजे ह्युमन ट्रायल्स, ॲनिमल ट्रायल्स, वॅक्सिन वॉरमध्ये आपण जे बघितलं जुजबी ते. आणि त्यानंतर मग घरात गाणं होतंच, तो अभ्यास सुरू होता. मग सूरनवा ध्यास नवा, सारेगमप अशा शोजमधून तुम्ही नक्कीच ऐकलं आणि प्रोत्साहन दिलं मला खूप. आणि त्यानंतर माझा खाण्याचा व्यवसाय, खाद्य व्यवसाय सुरू आहे आत्ता लॉकडाऊनची. ती एक पॉझिटिव्ह देणगी असं म्हणेन. हा पैलू आपण हळूहळू उलगडूया. सो हे आहे थोडक्यात मी आपल्याशी गाण्यातून आणि अशा ओंकार जे मला विचारेल त्यामधून आपल्याशी संवाद साधणार आहे. थँक्यू श्रीरंग. ही तुझी ओळख संगीताची झाली. अर्थात पुढचे पैलू आपण नक्कीच बघूया. आणि मंडळी बघा, वारसा कसा असतो. संगीताचं पहिल्यापासूनच शिक्षण नाही म्हणणार मी, पण ते संस्कार जे होत जातात आपल्या पालकांकडून म्हणा, आपल्या घराण्यातून म्हणा, ते देणं असतं आणि पुढच्या पिढीने ते मुक्त हस्ताने घेतलेलं लेणं असतं. सो कदाचित हा प्रवास तू जो चालू ठेवला आहेस तो माझ्या मते हा अजून असाच यशस्वीरित्या चालत राहील. सो माझ्या मते आपण आता सुरुवात करताना एक छान सुरेल सुरुवात करूया. मगाशी इतकं सुंदर म्हणजे गणेश स्तुती किंवा मगाशी कृष्ण कृत्याबद्दल इतकं छान सांगितलं की ते खरं काळं कृत्य नसतं. इतकं छान वेगवेगळ्या पद्धतीने आपण कुठलीही सुरुवात चांगल्या स्तवनाने किंवा गणेशाला नमन करून करतो. तर इथे सुद्धा मला कट्यार काळजात घुसलीमध्ये सूर निरागस हो ह्या गाण्याने सुरुवात करायची खूप इच्छा आहे. आणि त्याच्यातला जो मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया हा जो कोरस आहे त्याच्यात माझा पण सहभाग आहे. आणि शंकरजींबरोबर खुद्द त्यांच्या उपस्थितीत आम्ही सगळे एकत्र 10 गायिका आणि 10 गायक असे आम्ही रेकॉर्डिंग केलं होतं. त्यामुळे दरवेळी हे गाणं म्हणताना त्या सगळ्या आठवणी ताज्या होतात. तर त्या सगळ्या आठवणींसह आपल्यासाठी हे गाणं सादर करतो. सुरुवातीला श्लोक आहे तो. सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो निरागस हो गणपती सूर निरागस हो. शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक. शुभनयना करुणामय
गौरी हर श्री वरद विनायक ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपति सुखपति छंदपति गंधपति लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर्य निरागस हो सूर्य निरागस हो गणपति सूर्य निरागस हो गणपति बाप्पा मोरया 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 गणपति बाप्पा मोरया गजवदना तू सुख करता गजवदना तू दुख हरता गजवदना मोरया 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 गणपति बाप्पा मोरया गजवदना तू सुख करता गजवदना तू दुख हरता गजवदना मोरया सूर्य निरागस हो गणपति सूर्य निरागस हो सुरसुमनानी भरली ओंजळ नित्यरीती भावी चरणावर ताने बालक सुमधुर हासे भावतसे वाहो सुरातून ओंकार गणपती अधिपति सुखपति छंदपति गंधपति अधिपति सुखपति छंदपति गंधपति सुरपति लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर्य निरागस हो सूर्य निरागस हो गणपति सूर्य निरागस हो मोरया मोरया गणपति बाप्पा मोरया 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 गणपति बाप्पा मोरया गजवदना तू सुख करता गजवदना तू दुख हरता गजवदना मोरया 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 गणपति बाप्पा मोरया गजवदना तू सुख करता गजवदना तू दुख हरता गजवदना मोरया मोरया सूर्य निरागस हो गणपति सूर्य निरागस हो वा धन्यवाद धन्यवाद. खूपच छान म्हणजे खूपच छान. हा शब्द थोडा कमी आहे पण खरंच खूप चांगली सुरुवात झाली थँक्यू. मुलाखतीची सॉरी गप्पांची. ओके. कारण म्हणजे बघा मंडळी, आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना जसं आपण गणपतीची आराधना करतो, ईशस्तवन झालं, नृत्य स्वरूपातली गणपतीची आराधना झाली आणि आता सांगीतिक आराधना. आय थिंक छान व्यवस्थित आपला प्रवास पुढे चालू आहे आणि तो असाच राहू दे चालू, अशा इच्छेने आपण पुढे जाऊया. श्रीरंग, प्रश्नाकडे येतो पुढच्या. जसं की आता मेन तुझं फील्ड प्रोफेशनल सिंगिंग आहे, त्याच्यामध्ये आता आवाज येतो व्यवस्थित? ओके. हां, आता जसं जे आपले म्युझिकल प्लॅटफॉर्म्स असतात, प्रोफेशनल म्युझिकल प्लॅटफॉर्म, जसं सारेगमप आहे किंवा सूरनवा ध्यास नवा आहे. हां, सूरनवा ध्यास नवा आहे, ज्याच्यामध्ये तुझा सहभाग होता, राईट? आणि दूरदर्शनच्या आर्काईव्ह म्हणजे सह्याद्रीच्या आर्काईव्हसाठी संगीत कुलवधू वगैरे अशा नाटकांमधून त्याने काम केलेलं आहे. सो नाट्यसंगीताचाही तुला अनुभव आहे. आता मला असं विचारायचं आहे तुला की
हे जे कार्यक्रम आहेत, हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत आणि स्टेजवरचे कार्यक्रम आहेत, ह्याच्यामध्ये काय फरक आहे आणि काय वेगळेपणा आहे आणि त्याच्यात हाऊ डू यू डील विथ इट? मुळात रियालिटी शो आणि लाईव्ह सिंगिंग ही एक तर माध्यमं मी वेगळी का म्हणेन, कारण लाईव्ह सिंगिंग म्हणजे आपण आत्ता जसं मी आत्ता तुमच्याशी संवाद साधतो आहे किंवा मी गातो आहे, आपण ऐकताय, तसं लाईव्ह ऑडिटोरियममध्ये प्रोग्राम्स होतात. पण रियालिटी शोमध्ये आता हा खूप मोठा विषय आहे, व्यापक विषय आहे, पण थोडक्यात हां, म्हणजे 5 सेकंद, 5 मिनटं, 5 तास असं वगैरे पण त्याच्यावर बोलू शकतो, कारण वेगवेगळ्या चॅनल्सवर वेगवेगळ्या मानसिकता असलेले लोक आणि त्यांच्या मानसिकतेतून आलेले हे रियालिटी शोज असे यात मी सहभागी असल्यामुळे डेफिनेटली चांगल्या गोष्टी अशा आहेत. म्हणजे आपण बरेच संभ्रम असतात, म्हणजे आता लाईव्ह सिंगिंगचं एक माध्यम तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं की नाटक एखाद्याचा फंबल झाला तिथल्या तिथे ती चूक असते किंवा ते वळवतात किंवा गायकांनी काहीतरी वेगळं गायलं, चूक झाली, गाणं उचलता नाही आलं, ट्रॅकवरचं असतं किंवा हे तिथल्या तिथे एकतर चांगलं होतं नाही तर एकदम पडू शकतं किंवा काहीही यातलं होऊ शकतं. पण रेकॉर्डिंगमध्ये आता आपण रेकॉर्डिंगकडे तिथे आपल्याला रिटेकची मुभा असते की जर चुकलं काहीतरी तर परत आपण ते करू शकतो. त्यामुळे मध्ये एकदा चित्रपट संगीत आणि स्टेजवरचं असं एकांनी विचारलं होतं, तर आपण स्क्रीनवर ऐकतो तेव्हा सगळं क्लीन, तिथे आपल्याला कुठेही चूक काढण्याची किंवा अशी काही हेच नसते, कारण सगळं व्यवस्थित साफसूत्र आपण जे म्हणतो एकदम तसं असतं. पण रियालिटी शोजमध्ये रिटेक गायकांना नसतो, जजेसच्या कमेंट्सना असतो आणि निवेदकाच्या बोलण्याला असतो. त्यामुळे ही एक वेगळी गंमत आहे. म्हणजे रियालिटी शोमधला अनरिअलिस्टिकपणा जर आपण बोलायला गेलो तर तो बऱ्याच जणांना माहिती असतो. म्हणजे टी व्हीच्या बाहेर बसून जे हां तो असा गायला, तो तसा गायला किंवा अशी गायली, किंवा आपण जे घरी बसून कमेंट्स करत असतो ते मी जेव्हा भाग नव्हतो तेव्हा करत होतो, पण जेव्हा आपण एखाद्या शोचा भाग होतो तेव्हा गणितं लिटरली 360 डिग्रीज बदलतात. म्हणजे तिथे आपण असताना ते फार वाईट असतं आणि आपण बाहेर असताना छान असतो असं जर मी म्हटलं तर मी चूक ठरीन, कारण रियालिटी शोनी भरभरून दिलं. आता मी माझं वैयक्तिक अनुभवाकडे येतो की नक्कीच म्हणजे ऑडिटोरियममध्ये 400 लोक असतील तर माझं गाणं 4 लाख लोकांपर्यंत पोचलं, ही एक खूप चांगली गोष्ट. किंवा हां तुम्ही ते चिन्मया सकल हृदयावाले तुम्हीच ना, किंवा आता गो पोरी जे मी जोडवं टचकल एक छक्कड गायलो होतो ते तुम्ही, तर ही गाण्यांमुळे त्याच्या मागे आपलं नाव लागणं ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि खूप ती समाधान देणारी आहे. बाकी गोष्टी मग ते मॅनिप्युलेटिव्ह असतं का किंवा तिथे ह्या बऱ्याच गोष्टींमधून मी गेलो आहे, पण आनंद हा विषय आत्ता आपण बोलत आहोत. त्यामुळे रियालिटी शोजचा खूप चांगला फायदा हाच होतो की आपण लोकांपर्यंत पोचतो आणि वन टेक गाण्याची सवय, आपल्याला ॲलर्ट राहून गाण्याची सवय, कॅमेरा फेस करण्याची सवय, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे ती माध्यमं हाताळताना तसं आपल्याला स्विच ऑन स्विच ऑफ करावं लागतं. म्हणजे ती आजकालची गरज आहे, कारण गाणं आपण फक्त ऐकत नाही आहोत, गाणं बघतो पण आहे. म्हणजे कित्येकदा मला असं होतं प्रोग्राममध्ये भेटायला येतात सगळे आणि गाणं कसं झालं किंवा काही नाही हे एक असतं आपल्याला की ती अपेक्षा असते म्हणा की अरे सांगा तुमचा कुर्ता छान होता हो, काय दिसता तुम्ही, असं म्हणतात. आता दिसणं पण असतं मी जे मगाशी म्हटलं, त्यामुळे एक थोडीशी ती बाय डिफॉल्ट सवय झाली आहे की आपण काय फार झिपरे केस घेऊन तर प्रेझेंट होणार नाही आहोत. गमतीचा भाग झाला हा, पण एक छान दिसणं ही एक मुळात आता तो सवयीचा भाग आहे. त्यामुळे असं होतं की दिसणं आणि ऐकणं हे दोन्ही असल्यामुळे स्टुडिओमध्ये आपण बंद खोलीत असतो, त्यामुळे फक्त ऐकणं यावर भर असतो. तर त्या माध्यमांचे ते चॅलेंजेस सांभाळत ते हाताळायचं. म्हणूनच कदाचित त्याला दृकश्राव्य प्रकार बहुतेक म्हणतात, बघणं ऐकणं. बरोबर आहे, नक्कीच. थँक्यू टू थ्रो सम लाईट ऑन इट. आता जे नाट्य संगीत जे आपण मगाशी विषय घेतला, संगीत कुलवधू, एखादं छोटंसं पद. हो, मी खरं नाट्यसंगीत आणि संगीत नाटक हा खूप मोठा मला खूप काही देऊन गेलेला हा विषय आहे. त्यानिमित्ताने तुझ्या गुरूंबद्दल पण. हो, मला नक्कीच सांगायला आवडेल की माझे राम देशपांडे हे डोंबिवली स्थित शास्त्रीय, आता ते कांदिवलीत असतात चारकोपला, त्यांच्याकडून मला मूळ शास्त्रीय संगीताचं शिक्षण सुरू झालं त्यांच्याकडे आणि घरी आईवडिलांकडे सुरू होतंच आधीपासून. त्यानंतर आत्ता सध्या मी पंडित सुरेश बापट जे अशोक रानडे यांचे शिष्य आहेत. म्हणजे तुम्हाला पुण्यातले चैतन्य कुंटे हे अशोक दामोदर रानडे आर्काईव्स किंवा ज्योत्स्नामुळे सभागृहामध्ये जे दालन आहे रानडेंच्या पूर्ण सांगीतिक कार्याबद्दल, तर
ती सगळी धुरा त्यांच्याकडे आहे. आणि संगीत मर्मज्ञ त्यांना का म्हणतात तर ॲस्थेटिक्स गाण्याचं प्रेझेंट करणं, म्हणजे शास्त्रीय संगीत म्हणजे पूर्ण लयकारी ताना आक्रमक गाणं असं नाही, तर ब्युटिफिकेशन. म्हणजे देवकी पंडितांचं तुम्ही शास्त्रीय गायन ऐकलं तर ते खरंच मनाला भावणारं आणि सगळ्यांना कळणारं शास्त्रीय गायन असतं असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण बरेच जण असं म्हणणार आहेत की देवकीताईंनी, विथ ड्यू रिस्पेक्ट टू हर, त्यांनी शास्त्रीय संगीताचं भावगीत केलं असं म्हणणारे दिग्गज लोक आहेत आणि त्यांच्याकडून मी ते थेट वाक्य ऐकलं आहे. ते मी तुम्हाला शेअर करण्याचा इतकाच हेतू माझा आहे की नुसतं आक्रमक गाऊन नाही ना, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी नुसतं मानत नाही जियरा मोरा, तिथे करुण आहे ना, तो नाही ऐकत आहे. मानत नाही जियरा मोरा हे आक्रमक ताना किंवा वद जाऊ कुणाला शरणमध्ये ती का ताना घेईल ना, म्हणजे ती कसं शरण जाऊ आपल्या सखीला. म्हणजे इथे मी आता हळूहळू त्यातून नॅचरली नाट्यसंगीत काय असतं हे मला शुभांगी दामले पुण्याच्या महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या अध्यक्षा आहेत त्या आणि राजीव परांजपे इथलेच खूप प्रतिथयश आणि ज्येष्ठ ऑर्गन वादक आहेत. म्हणजे नुसतं गाणं गायचं का तर नाही, त्या गाण्यातले भाव किंवा आजकाल नुसतं नाट्यपद गाताना त्याच्या मागचं काय घडतं आहे किंवा त्या सीनमध्ये काय घडतं ह्याचा प्रिल्यूड घेऊन आपण जेव्हा ते पद सादर करतो. म्हणजे सौभद्रमधलाच आत्ता मला तो इन्सिडेंट आठवतो की नारद विचारतात की अरे तू आत्ता इथे कुठे चालला आहेस, तर मग तो सांगतो की मी धर्मराज आणि द्रौपदीचा एकांत बघितला त्यामुळे मला तीर्थ करणे भाग पडले. पण तुला काय चाललं आहे हे माहिती आहे का, तर त्याचं लग्न होणार असं सुभद्रेशी. कृष्ण ते तो नंतर कृष्णकृत्य, म्हणजे मला मगाशी त्यात आठवलं की कृष्णाने रचलेलं कटक कारस्थान जे दाखवलं आहे सौभद्रमध्ये की काहीही करून शेवटी सुभद्रा आणि अर्जुनचा विवाह व्हावा याच्यासाठी त्यांनी केलेलं कृत्य खऱ्या अर्थी कृष्णकृत्य म्हणायला लागेल. त्यामुळे तिथे नारदाला तो सांगत असतो की मी तीर्थाटन करायला जात होतो आणि अचानक दुपारचा काळ, मध्यान्ह रात्रीचा प्रहर होता. मध्यान्ह रात्रीचा प्रहर म्हटल्यानंतर मला कळलं की ही मध्यरात्र आहे, म्हणजे ते पौराणिक नाटकातले शब्द, तो पण एक अभ्यास होता. आणि अचानक काही ब्राह्मण धावून आले आणि त्यांनी सांगितलं ना की आमच्या गायी पळवून नेल्या आहेत ब्राह्मणा, म्हणजे त्या चोरांनी, तर आम्हाला त्या हव्यात परत. तर मदतीचा हात देऊन आल्यावर मी ते सगळं कथन कसं करीन नारदांना. तर काय झालं तर चोरांनी निज धेनू चोरिल्या, धावा धावा धावा, चोरांनी निज धेनू म्हणजे माझ्या जवळच्या गायी चोरून नेल्या आहेत. तर धावा धावा, तर धावा धावा धावा, ऐसे शब्द करीत ते ब्राह्मण आले माझ्या द्वारा सरिसे, आश्वासुनी त्यांना झालो तयार. काय तयार? रिपुदमना. तर आश्वासुनी त्यांना झालो तयार रिपुदमना. आता इथे तानांचे भेंडोळे घेणं म्हणजेच चाकी का तर नाही, पण घेतले तर व्हॅल्यू ॲडिशन टाळ्यांसाठी असतं. एक साल आंबवलं की टाळ्या येतात ऑडियन्समधून. तर हे जे आता आहेत, तुम्ही रोहिणीताई आहेत, त्यामुळे आपण आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवून साल आंबवलं की टाळ्या मिळतात. त्यामुळे टाळ्यांचं गाणं की ते टाळून आपल्या आत्मानंदासाठी केलेलं गाणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे नाट्यसंगीतातलं हे मला असं खूप वाटतं की म्हणजे माझा ना अप्रोचच बदलला. आता मी नाटक असं वाव एंटरटेनमेंट असं नाही होत. म्हणजे माझा आता ॲलर्ट मोडमध्ये असतो मी की त्याने किती पावलं टाकून ते डायलॉग डिलिव्हरी केली किंवा फरक पडतो रे. कारण ते तेवढ्या ह्याच्यात काउंटमध्ये, म्हणजे कुलवधू नाटकाचं मला आठवतो सीन की काय काय होऊ शकतं. म्हणजे फंबल्स किंवा कुठल्याही नटाबद्दल फंबल्सची चर्चा करणं मी बंद केलं. म्हणजे आपण असंच मित्रांमध्ये म्हणून की अरे हां त्या प्रशांत दामलेंचं कसं झालं बघ, एकदम अडखळले ते, असं आपण पटकन बोलून जातो. पण ते मी अनुभवल्यावर ते कसं असतं, सावरून देणं कसं असतं. म्हणजे मी एकदा म्हटलं होतं की ब्राह्मणांना त्यांच्या गायी मिळवून दिल्या आणि चोरांना दंड केला देखील, पण हा एकांत पाहिल्यामुळे हे सुतीर्थ करणे मला भाग पडले, असा तो सरळ डायलॉग होता. पण मी राहुल देशपांडे समोर उभा होता आणि राहुलचा तो एक वेगळाच, जितका तो सिरियस शास्त्रीय गायक आणि उत्तम तयारीचा गायक आहे तितकाच तो मिश्किल पण आणि भयंकर मिश्किल आहे. म्हणजे तो एक तर माझ्याकडे असं डोळ्यातनं चिडवून बघायचा. लग्नाला जातो आम्हीच्या वेळेला मला तो पूर्ण चिडवायचा. तर त्या ह्याच्यातनं मी ब्राह्मणांना दंड केला आणि चोरांना काही मिळवून दिल्या देखील असं मी म्हटलं. काहीच नाही ना, अर्थच नाही. ब्राह्मणांना दंड कसा होईल ना, त्यांना गायी मिळवून. तर तिथे तो काय बोलणार. त्यामुळे ऑडियन्समधून व्यवस्थित हास्यजत्रेत येतो तसा लाफ्टर आला.
आणि मला ते वाक्य पूर्ण परत मेंट करणं भाग होतं. त्यामुळे हा आणि मग कुलवधूच्या नाटकात पण एक प्रसंग झाला होता की अत्यंत म्हणजे आपण यूट्यूबवर बघा ते या निमित्ताने मी तुम्हाला सांगेन की कुलवधू मराठी टाईप केल्यावर पूर्ण नाटक आहे. 3ऱ्या अंकात तो प्रेमापासून ते अहंकार असा त्या नवऱ्याचा प्रवास दाखवला, कारण तिच्यामुळे तिचा नवरा म्हणून ती अभिमानची स्टोरी आहे त्याच्यात. तर प्रचंड भांडाभांडीचा सीन होता आमचा आणि रंगीत तालमीच्या 3ऱ्या अंकाच्या आधी मी उपमा खाल्ला होता आणि भांडाभांडीच्या सीनमध्ये मी तिला बोलायला गेल्यावर मला ढेकर आली आणि हसायला लागली ना. ती भानुमती मराठे जे ज्योत्स्ना भोळेंचं कॅरेक्टर आहे ती रडत असते आणि ती रडता रडता हसायला लागली. म्हणजे हे ह्याला साक्षी सगळे स्वरानंदाचे भोंडे आणि शुभांगी दामले सगळे हे असं चालणार नाही, हां हे तुम्ही नाटक सिरियसली घ्या जरा, असं मला तेव्हा टिप्पणी आली होती. त्यामुळे मग आपण काय करावं काय नाही, नाटक लाईव्ह शोज ही जी अवधानं कमिंग बॅक टू दॅट आणि मग ते प्रोजेक्शननी म्हणजे त्या सुराकडे की म्हणजे बोलता बोलता आपण त्या गाण्याच्या सुराकडे नेऊन ते आपलं बोलणं ठेवायचं. हे या सगळ्या म्हणजे आता किती नावं घेऊ मी, म्हणजे फैयाजताई आहेत, शरद जांभेकर आहेत, आशा खाडीलकर आहेत, किती जणं आहेत ह्या सगळ्यांनी. अरविंद पिळगावकर तर चालता फिरता एन्सायक्लोपीडिया म्हणतो मी. म्हणजे जन्मशताब्दी वर्षात विद्याधर गोखलेंचं चालू आहे, त्यांच्या कन्या शुभदा दादरकर यांनी लिटरली स्टेजवर उभं कसं राहावं इथपासून ते सुजन कसा मनचोरी करताना ती जी नटी असते ती कशी क्रॉस लेग उभी राहील म्हणजे तिची नऊवारी दिसून ती सादर करते, किंवा पुरुषांनी कृष्णाने कोणं तुझं समसांग गाताना कसं उभं राहावं, ह्या इतक्या गोष्टी म्हणजे मला असं वाटतं ही सगळी फुलं आहेत आणि आपण एक भ्रमर आहोत आणि वेगवेगळ्या फुलांमधून तो मध गोळा करून हे नाटक जे ते शेवटी तो एक गोड मधच आहे असं मला वाटतं. वा वा वा, नक्कीच 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 नक्कीच. या पॉईंटवर मी येणार आहे नंतर, जे मी बोलेनच त्याच्याविषयी. म्हणजे आता हे जे तू काही पॉईंट्स म्हणालास की काय लक्षात ठेवावं लागतं सादरीकरण करताना, त्याच्यावर मी येणारच आहे. त्याच्या आधी मी पुन्हा आय विल गो बॅक टू द प्रिव्हियस पॉईंट, जिथे तुझ्या घरातला सांगीतिक वारसा आहे तिथे तुझ्या वडिलांचं थोडंसं कार्य मी अधोरेखित करायला बघेन. जिथे आता म्हणजे थोडंसं मी सांगू इच्छितो की ह्याच्या वडिलांनी म्हणजे राजेंद्र भावे यांनी, आता ती मजा आहे ती मी थोडीशी जस्ट एक सुरुवात करतो, बाकी तू सांग. काही गाणी तो म्हणेल, ओके, ती तुम्ही कुठली आहेत ते ओळखायचं, ठीक आहे. आता ते तू सुरुवात कर, मी एवढंच सांगतो, बघू लोकांना ओळखता येतं का. म्हणजे हे कार्य आहे बेसिकली, त्यांनी अशी अनेक गाणी तयार केलेली आहेत. मी फार बोलत नाही, म्हणजे मला बोलायचा फार मोह होतोय, पण ते आपण तिकडनं ऐकूया त्यांचं. त्याच्यामुळे त्यातलं कार्य तुम्हाला कळेल की काय गंमत असते त्याच्यामध्ये आणि त्याच्यामागे काय अभ्यास असतो ते. प्लीज. झलक स्वरूपात एक एक गाणी करतो मी, ते ओळखा ती. प्रतिक्षणं परिवर्तयेत् रूपं हि जीवनं छायावत् कदा कदा तपं हि जीवनं प्रतिपलमिह जीवेदशेष दृश्यं यदत्र स्वशानवा. संस्कृत पाठ झाले, मला हिंदी बघावं लागतं आता, असं झालेलं आहे. आली का लक्षात गंमत? कल हो ना हो. सो त्याच्या वडिलांनी ही अशी अनेक गाणी हिंदीतली संस्कृतमध्ये करून त्याला म्हणजे त्याला एक आपण म्हणूया ती त्याला वेगळा साज चढवला असं म्हणूया आपण संस्कृतचा. त्याचं थोडक्यात ना म्हणजे खरं तर खूप तो हा अगेन व्यापक विषय. म्हणजे संस्कृत ही आपली म्हणजे जर मराठी ही आपली आई असेल तर संस्कृत ही आजी पणजी आहे. म्हणजे भाषाणाम सुजननी असं आपण म्हणतो. तर घरात मला आजीकडून म्हणजे जसं मी म्हटलं मगाशी की संघ आणि राष्ट्रसेविका समिती आणि नागपूरला लोकांची शाळा ही ह्याच्यात माझे आजी आजोबा शिक्षक होते आणि सगळ्या म्हणजे संस्थापक सदस्यांपैकी. त्यामुळे संस्कृत गाणं खाणं हा असा सगळा वारसा मला एकत्र म्हणजे मी खरंच ते त्यांच्यामुळे हे सगळं आहे. म्हणजे आत्ता मी इथे बोलू शकतोय, हे सगळे शब्द जुळवून एकत्र माझे विचार मांडू शकतोय, ह्याला माझे बाबा आजी आणि सगळं त्यांनी जे काही करून घेतलं ते आहे. त्यामुळे संस्कृतचा वारसा होता. म्हणजे आजी आणि बाबा संस्कृतमध्ये रेग्युलर आपण जसे आत्ता बोलतोय तसे बोलत असत. आणि एकदा झालं असं सप्टेंबर 2016ची गोष्ट आहे. म्हणजे वार्तावली म्हणून संस्कृत बुलेटिन असतं, इयम आकाशवाणी ही संस्कृत वार्ता हा पठयित, असं आपण ऐकलं असेल रेडिओवर सुद्धा. तर तसं होतं आणि बाबांच्या एका मित्रांनी ऐकलं की गेयतानुकूल विशुद्ध अनुवाद ह्याला खूप महत्त्व आहे.
संस्कृतमध्ये अनुवाद करायची स्पर्धा होती आणि गाणी नेहमीची आपली बॉलिवूडची कुठली ते देतील कॅप्शनमध्ये येत होतं. तर बाबांनी सहज म्हणजे त्या मित्रांनी सहज सांगितलं त्यांना की असं असं आहे. तर ते पहिलं गाणं जे त्यांना आलं ते आता मी ते गाणं पण म्हणून दाखवतो खरं. त्याच्यानंतर अजून एक झलक स्वरूपात की कशी म्हणजे मला आता संस्कृत पाठ आहे आणि हिंदी गाण्यांसाठी लिरिक्स बघावं लागतं की अरे हां ते शब्द काय आहेत. तर त्या गाण्याला प्रथम पारितोषिक नॅशनल लेवलला DD नॅशनलला तिथे डिक्लेअर केलं त्यांनी आणि त्यानंतर तब्बल 15 गाण्यांना सलग त्यांना प्रथम पारितोषिक मिळालं. तर ह्याचं श्रेय संस्कृत भाषेला आहे, कारण आपण भाषेकडून जर हे घेतलं आहे तर भाषेला एक परतफेड म्हणून एक काय म्हणूया आपण की मातृवंदन जसं आहे तर ते आहे. त्यामुळे ते कुठेही धक्का म्हणजे आत्ता लगेच मला वाटतं तू पटकन ओळखलंस. त्यामुळे चालीला आणि त्या आपण जे वेव बघतो स्टुडिओमध्ये जी रेकॉर्ड केल्यावर ती सेम येते, कुठेच धक्का लागत नाही. आता ते मी गाणं तुम्हाला नुसतं म्हणून दाखवतो. जे पहिलं होतं ए हिरे प्रिय मधुर चंद्रिकायां नवमिलेव निरस्तस्थले प्रमोदते मना दोलायते मुदांबरम् आख्याति मन्मनश्चञ्चलायते नयहे मम हृदयेश्वर माताराङ्गणपारं रमते नहीं मे मानसं लगता नहीं है दिल यहाँ. आता आजा सनम मधुर चांदनी में हम तुम मिले तो वीराने में भी आ जाएगी बाहर असं येते. पण आजा सनम मधुर चांदनी में हम तुम मिले तो असा होतो यतिभंग. पण संस्कृतमध्ये गाताना हे हिरे प्रिय मधुर चंद्रिकायाम नऊ मिलेव, नऊ म्हणजे आपण दोघं संस्कृतमध्ये. त्यामुळे तो एक बेनिफिट होता. काथ्याकूट व्हायचा आमचा की नाही इथे चालीला धक्का लागतोय मग इथे हा शब्द असा नको इथे तो शब्द हवा. असं करत करत ते लिटरली चर्निंग ब्रेनस्टॉर्मिंगमधून ते आलेलं गाणं. आणि मग मला माहिती होतं म्हणून मी 1 मिनटं 42 सेकंद अशी फाईल फोनवर रेकॉर्ड केली आणि ती पाठवली. आणि पहिल्यांदा ते डिक्लेअर झाल्यानंतर एका ग्रुपवर पाठवली तेव्हा तिथे सगळे आमचे गाण्यातली मंडळी होती, सिनियर सगळी संगीत क्षेत्रातील, आणि ते सगळे ग्लोबली राहणारे होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या ग्रुप्सवर पाठवलं ते आणि लिटरली 10,000 व्हॉट्सअप ग्रुप्सवरती व्हायरल झाली पोस्ट. आणि मलाच यायची परत की हे बघा हे कोणीतरी केलेलं आहे दोलायते मुदांबरम, हे फेमस झाली टॅगलाईन. त्यामुळे आता पुढचं अजून कुठलं बघा. इमे मोह मोह तंतवः तव अंगुलीभिः सह लग्नाः अन्विष्यते न किंचित् यत् कथमयं ग्रन्थिर्विमुञ्चे रोम रोमैकतन्त्रीयं रोम रोमैकतन्त्रीयं यानीरदेषु निर्गता इमे मोह मोह हे आहे. आणि वचनं देहि रे प्रिय त्वां विना न जीवे मां विना न जीवे हे भूत्वा पृथक् वचनं एतत्. माझ्यासमोर काहीच नाही आत्ता. मी म्हणजे असं होतं की मला हे इतकं आणि अर्थामुळे ते पाठ झालं आहे. कारण सार्थ म्हणजे संस्कृत शिक्षकांना मी इथे हे करीन की त्यांनी लिटरली नंबर वाईज की अहम गच्छामी, आय एम गोईंग 1 आणि 2 असं न्यूमरिकल देऊन ते शिकवलं असल्यामुळे मला ते ॲप्लिकेशन इथे झालं. त्यामुळे पटकन म्हणजे आता मगाशी कर्पूर गौरमचा उल्लेख झाला तेव्हा ती खरं शिवपार्वतीची स्तुती किंवा रूपवर्णन आहे, ती कर्पूराची आरती नाही आहे. म्हणजे भवम भवानी सहितम नमामी असं नाही, भवम भवानी सहितम नमामी हे जे बोलणं पण आहे ते पण धनश्रीताईमुळे आलेलं आहे. कारण ती ज्या पद्धतीने मेघदूतातले विषय, सावरकरांचे विषय जे मांडते त्यामुळे ते सगळं सार्थ. म्हणजे आता असं वाटतं की इतके दिवस इतकी वर्ष जो काही अभ्यास केला भावगीतांचा, नाट्यगीतांचा, तो सगळा एकीकडे बाजूला करायचा आणि आता नव्याने परत शब्दफोड यतिभंग करत करत गाणं म्हणायचं. नक्कीच, कारण तो पुढचा प्रश्न त्याच्याशीच रिलेटेड आहे. कारण जसं आता हे ऑन द जॉब ट्रेनिंगच म्हणूया आपण की आपण जे दिसतं ते आपण घ्यायचा प्रयत्न आणि ते दृकश्राव्य म्हटल्यावरती कसं ते सजगतेने, आता मी याला सांगीतिक सजगता असं नाव दिलं आहे. कारण बोलताना आपले उच्चार, आपलं म्हणजे लाईक नाटक वगैरे असेल तर चेहऱ्यावरचे हावभाव, परत तुमची हालचाल, तुमचं जेस्चर पोश्चर कसं पाहिजे, हे माझ्या मते ऑन द जॉब ट्रेनिंगच आहे. कदाचित तू त्या फील्डमध्ये असल्यामुळे तुला ते अँटेना चालू ठेवावेच लागते. आता त्याच्याशीच रिलेटेड प्रश्न असा की ही जी सांगीतिक सजगता आहे, जे आपण म्हटलं उच्चार वगैरे म्हटले, किंवा ह्या क्षेत्रातलं तुझं प्रेरणास्थान काय आहे? प्रेरणास्थान
अशी अगदी ठळक म्हणायची झाली तर बाबूजी. आणि वा वा. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कविता आणि त्या कवितांचं म्हणजे धनश्रीताई बरोबर धनश्री लेले यांच्याबरोबर महाकवी सावरकर हा कार्यक्रम केला, त्यामुळे त्या कविता कळत गेल्या. आणि मग संस्कृत भाषेची जोड, मग त्या सावरकरांच्या कविता नुसत्या गायच्या नाही तर तू सूर्याचे तेज उदधीचे गांभीर्यही तुची. कारण तू सूर्याचे तेज म्हणजे तू सूर्याचे तेज उदधीचे तेज कसं असेल ना, तर हा फोड करत मग कॉमा नसला तरी तो गाऊन दाखवावा. मधुमागसी माझ्या घटा परी मधुघटाची रिकामे पडती घरी, हे जे आहे ते एक्झाम्पल. तर हे म्हणजे बाबूजींचे उच्चार आणि त्या सगळ्या याच्यातून आलेला तो उहापोह. म्हणजे रवींद्र साठेंचं पण मी नाव इथे घेईन. मी कालच त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांची आत्ता अनफॉर्च्युनेटली तब्येत बरी नाही आहे, पण बोलणं आणि तीच ती एनर्जी आहे. म्हणजे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे म्हटल्यानंतर तो जो आवाज त्यांचा लागला आहे, एक ॲप्लिकेशन, उच्चार, आणि ते पण म्हणजे बाबूजींनंतर ते प्रेरणास्थान आहेत माझे नक्कीच. म्हणजे त्यामुळे आणि आत्ता मला जस्ट एक विषय संस्कृतचा म्हणून आठवला, तर त्यात पटकन पुढे जाऊया आपण ते केल्यानंतर. कोविड काळात जी फोनवर टेप लागायची ना, म्हणजे मराठी इंग्लिशमध्ये वगैरे, की आपण अमिताभ बच्चनच्या आवाजात किंवा ती बाई म्हणायची एक, तर ते मी माझ्या मित्राकडून कन्नडमध्ये ट्रान्सलेट करून घेतलं आणि माझ्या वडिलांनी तीच टेप संस्कृतमध्ये ट्रान्सलेट केली. तर मी त्याचं आत्ता माझ्याकडे कन्नड नाही आहे, पण मी पटकन संस्कृत आता त्याचं मराठी वाचून दाखवतो. की कोरोना व्हायरस पसरून येणे सहज शक्य असल्यामुळे आपण आपले नाक, कान, तोंड झाका, हात 20 सेकंदांपर्यंत स्वच्छ धुवा, घरातील वरिष्ठ मंडळींची काळजी घ्या, सोशल डिस्टन्सिंग पाळा, भारत सरकारचा जनहितार्थ जारी. हे असं इतकं पटकन जे येतं ते मराठीतलं ओके ठीक आहे, पण मी ते कन्नडमध्ये आता कन्नडचं आठवतो, पण संस्कृतमध्ये माझ्या वडिलांनी ते केलं होतं. एक्सरसाइज म्हणून करून बघितलं होतं की कोरोना विषाणोः अप्रसरणं सहजं शक्यं अतः सर्वैः नासिकावदनादि रक्षका वर्णेन प्राच्छादनीयं 20 निमेषपर्यन्तं हस्तौ प्रक्षाल्य गृहे स्थिताः ज्येष्ठाः आत्मनाः अवेक्षन्तां सामाजिकं निश्चितान्तरालं पालनीयं भारतसर्वकारेण जनहितार्थं प्रसारितं. हे एवढं आल्यानंतर मग इथे श्वास हा विषय आहे. मग ते श स फ ब हे आहेत. आत्ता मी बीजमंत्रांचं रेकॉर्डिंग माझी एक मैत्रिणी करते, तिचं मी सुपरविजन करतो आहे. फार वेगवेगळे हसखफ्रेम, नवलीम, जमरियूम वगैरे असे फार वेगवेगळे अक्षर आहेत त्याच्यात. त्यामुळे त्या उच्चारांचा आणि मग कन्नडमध्ये पण संस्कृताचा थोडासा आहे त्याचा काय म्हणतो इन्फ्लुएन्स. तर कोविड-19 ಹರಡುವುದನ್ನು ಸುಲಭವಾಗಿ ನಿಯಂತ್ರಿಸಲು ಸಾಧ್ಯ, ದಯವಿಟ್ಟು ನಿಮ್ಮ ಮೂಗು ಹಾಗೂ ಬಾಯನ್ನು ಮಾಸ್ಕ್ನಿಂದ ಮುಚ್ಚಿಕೊಳ್ಳಿ. तर कळली हा जो आहे तो त्यांचा असतो ना, ದಯವಿಟ್ಟು ನಿಮ್ಮ ಮೂಗು ಹಾಗೂ ಮಾಸ್ಕ್ನಿಂದ ಮುಚ್ಚಿಕೊಳ್ಳಿ काय 20 सेकंदांपर्यंत 20 ಸೆಕೆಂಡ್ ಕಾಳಗರ ತೊಳೆಯಿರಿ असं ते. मग भारत सरकारದಿಂದ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿರುವ संदेश असं म्हटल्यानंतर त्या कन्नड त्या आरजेनी ते करून दिलं होतं. तर हा एक भाषेचा अभ्यास करता करता म्हटलं आपण मग ते शिकायला हरकत नाही आहे की वेगवेगळा असाच. म्हणजे लॉकडाऊनमध्ये आपल्याला काय शेवटी होतं ना करायला, त्यामुळे भाषेचा अभ्यास अशा पद्धतीने करतात आपण. ही शब्द शुद्धी म्हणूया आपण हवं तर. कारण actually. संस्कृत आपली वाणी शुद्ध करते. हो. त्याच्यामुळे अशा ज्या अनेक भाषा आहेत ज्याच्यावरती संस्कृतचा प्रभाव आहे, कदाचित तोच फायदा तुला परफॉर्मन्स आणि करताना नक्कीच होत गाण्यातली असेल. शुद्धी आता त्याच्याकडे आपण जे मगाशी विषय तर ती मला पदोपदी बाबूजींच्या उच्चारांमध्ये दिसते. म्हणजे इथे मला त्यांचं आत्मचरित्र जे आहे अपूर्ण आत्मचरित्र, त्याच्यात असं लिहिलं होतं की ते आकाशवाणीमध्ये बाद गायक होते. का तर आकाशवाणीवाल्यांचं काय म्हणणं होतं, तेव्हा वॅक्सच्या तबकड्यांवर रेकॉर्डिंग व्हायचं, आपण गाऊ तसं त्याच्यावर ते एचिंग व्हायचं आणि रुतायची ती पिन आणि मग ते त्याच्यावर कोरल्या जायचं. बाबूजींचा आपण जर ऐकलं असेल तर एक काय म्हणूया प्रोजेक्शन होतं खूप त्यांच्या गाण्यामध्ये. तर दशरथा हे जे त्यांचं होतं हा त्यांचा टोन झाला, पण मी इथे आघाताबद्दल ती पिन रुतायची आतमध्ये आणि ती परत यायचीच नाही बाहेर. आम्हाला परवडत नाही, आमच्या तबकड्या वागतात, हे त्यांचं वाक्य होतं. म्हणजे दुर्दैवी म्हणेन मी की आकाशवाणीचे जे काही ग्रेड्स वगैरे आता ज्या असतात त्याच्यावरून त्यांना बाद केलं होतं, पण ते त्याच्या पलीकडे होते. म्हणजे त्यांनी गीतरामायण म्हणा किंवा काय वेगवेगळं म्हणजे विलक्षण. मी पहिल्यांदा 56 गाणी म्हणजे 56 गाणी काय रामायणाची असं माझं झालं होतं. आणि मग स्पर्धा जेव्हा घेतल्या गेल्या तेव्हा मग ती गाणी ऐकली. मग धनश्रीताईकडून त्याचं काय म्हणजे खरंच गाबाळांनो श्रीरामायण जे पाठवतात ते ऋषी त्यांना तेच सर्कल कनेक्ट होतं. कुशलव रामायण गाती पहिलं गाणं म्हणजे चित्रकवी होते गदिमा. म्हणजे ते अधिक मासातली 4 गाणी लिहिली, मग ते परत त्रिवार जय जयकार हे 52वं गाणं भैरवी होती. हे सगळं काय म्हणजे
विलक्षण आहे. नक्कीच आणि ते त्यातलं- शब्दांच्या पलीकडचंच आहे हो, ते आणि हो. स्पष्टीकरणाच्याही पलीकडचं आहे असं पण म्हणू. अगदी. आणि त्यातलं मला आता जास्त एक पराधीन आहे जगती, नक्कीच, मला नक्कीच, खूप ते विलक्षण 25वं गाणं आहे पूर्ण 56व्या सगळ्या सिरीजमधलं, आणि ते मी वेगळ्या पद्धतीने यूट्यूबवर त्याचं रेकॉर्डिंग आहे. म्हणजे देवेंद्र भोमे म्हणून पुण्यातलाच एक संगीतकार आहे, त्यांनी झेब्रायनिया प्रोडक्शन्स अंडर शतजन्म शोधताना अशी एक सिरीज केली होती. त्याच्यात सगळी ही मराठी गाणी बाबूजी गदिमा पु ल यांना जन्मशताब्दीचं वंदन म्हणून ती केली होती. तर मी आपल्याला जस्ट त्याचं पहिलं कडवंपर्यंत जस्ट ऐकवतो. दैव जात दुःखे भरता, दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा, माय कैकई ना दोषी नभे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात, खेळ चालला से माझा पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. वा वा, खूपच छान, खूपच छान. आता बाबूजींचा उल्लेख आलेलाच आहे, तर विविध गायकांचा जो प्रभाव आपण किंवा तुझा अभ्यास त्याच्याविषयी आणि कालच्या कार्यक्रमाविषयी स्पेशली मी म्हणेन की शुक्रतारा जो कार्यक्रम अतुल दाते जे सादर करतात, अरुण काकांचे सुपुत्र, तर काल अनुराधाताई डॉक्टर पद्मश्री अनुराधा पौडवाल ह्या पुन्हा त्यानिमित्ताने गायला सुरुवात त्यांनी केली. तर काल त्याचा कार्यक्रम तिथे होता. तर मला जस्ट विचारायचं की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुझा अनुभव कसा आहे आणि थोडंसं 1-2 वाक्यात त्याच्याविषयी सांगितलं सर. म्हणजे खरं तर मला म्हणजे मी माझं भाग्य समजतो की उत्तरा केळकर, रवींद्र साठे, म्हणजे खुद्द मंगेश पाडगावकर, म्हणजे ह्या सगळ्या म्हणजे आपण म्हणतो ना की क्रिएटर्स समोर ही गाणी मांडायची, किंवा असे अनेक दिवाळी पहाटचे कार्यक्रम झाले ज्यात म्हणजे काय म्हणावं की तो स्वतः म्हणजे अशोक पत्कींबरोबर किंवा अनिल मोहिल्यांकडे माझी आई गायली होती, जे स्वप्न सौभाग्याचे फिल्ममध्ये आशालता वापगावकरांच्या बॅकग्राऊंडला ते गाणं वाजतं. पण कमिंग बॅक टू अनुराधा पौडवाल, म्हणजे मला अजूनही मी त्या काल रात्रीची गोष्ट ती की त्यांनी पूर्वी म्हणजे आता नवा शुक्रतारा हा कार्यक्रम आम्ही अरुण दात्यांच्या पश्चात तो करतो, म्हणजे त्यांच्या मुलांनी ती स्वरगंगा वाहती ठेवली आणि माझ्या आईनीसुद्धा शुक्रताराचे अरुण दात्यांबरोबर तब्बल एक 50-55 प्रयोग केले होते. त्यामुळे त्या एक वेगळ्या आठवणी, म्हणजे अरुण दात्यांबद्दल म्हणजे खरं सूर्याचा सारथी असं मी दिसं नकळत जाई या गाण्यावर त्यांच्यावर एक लेख लिहिला होता. त्यांच्याबद्दल एक वेगळं इतकं काही बोललं जाऊ शकतं की काय म्हणूया, म्हणजे तलम, म्हणजे मी त्यांचं वर्णन आवाजाचं असं केलं होतं की एका सॅटिनच्या तलम कापडावर पांढरे शुभ्र टप्पोरे मोती अलगद सोडावे आणि ते अलगद ओघळून जावे, इतकं त्यांचं आवाजाचं टेक्स्चर म्हटल्यानंतर ते व्हिज्युअलाइज झालं पाहिजे. तर अनेक गाणी त्यांच्यासाठी बनली होती जी त्यांनी अजरामर केली, खूप चुझी होते ते गाण्याबद्दल. त्यानंतर मग नवा शुक्रतारामध्ये त्यांची ती गाणी पुढे ठेवणं, पण त्यांच्या आवाजात जरी त्यांचा अँटोनेशन्समध्ये गायलो असलो तरी ती आम्ही आमच्या आवाजात, मी आणि मंदार आपटे ती सादर करतो. कालच्या याच्यात असं होतं की अनुराधा पौडवालांनी मान्य केलं की मी आता परत शुक्रतारा या कार्यक्रमात माझा सहभाग असेल, त्यामुळे त्यांचा तो एक वेगळाच ऑरा आहे. म्हणजे या मोठ्या व्यक्तींकडून स्टेजवर आपण चुकलो, म्हणजे मी काल मान्य करेन की कुठलं गाणं होतं ते आमचं, काळ्या मातीत मातीत तिफन चालते, हे त्यांच्याबरोबर मी गायलो काल. आणि डोळे कशासाठी,
वेगळंच होतं. म्हणजे मी त्या लूपमध्ये हरवल्यामुळे मी एक चाल वेगळी गायलो. त्यांनी माझ्याकडे फक्त हसून बघितलं आणि परत ते कडवं सुरू केलं, खालून घे हां, हे असं नव्हतं, वेगळं गातोयस तू. म्हणजे हेही सांगणं म्हणजे मला अत्यंत, मी आता कुठे लपू विरघळून काय करू असं झालं होतं. पण अत्यंत शांतपणे माझ्याकडे त्यांनी असं बघितलं आणि परत ती ओळ सुरू केली, जी वास्तविक गाण्यात दोनदा नाही आहे. म्हणजे दारा दारा दा दारा दा दारा दारा दा दारा दा दारा दारा दा दारा दा असं मला गायचं होतं. तर मी दारा दा असंच गायलो. अनावधानाने किंवा त्या फ्लोमध्ये असं होऊ शकतं, ह्युमन एरर, जे मी मगाशी म्हटलं की रेकॉर्डिंग आणि लाईव्ह शोचा फरक असतो. तर डोळे कशासाठी मध्ये त्या म्हणायचे की मला फक्त कशासाठी म्हणायचं असतं. आणि मग म्हणजे मला थोडक्यात एक त्या व्यक्तिमत्वाचा ऑरा, म्हणजे मला नुसतं त्या आत्ता वर्णन करताना सुद्धा काटे येत आहेत की त्या व्यक्तीने, म्हणजे अरुण दातेंबरोबर मी त्यांच्या शेजारी पण बसलो होतो. अरुण दाते हयात असताना शुक्रतारा मंगेश पाडगावकरांबरोबर ते करायचे. मंगेश पाडगावकरांचं अजून वेगळंच की त्यांना दिसायचं नाही, त्यामुळे धनश्री लेलेनी सगळे प्रश्न असे A4 साईजवर मोठ्या मार्करनी लिहिलेले असायचे. कारण प्रश्न ठरलेला जर त्यांना तो कळला नाही तर ते फार वेगळंच प्रेम कविता आणि मग सलाम कविता आणि मग ते गाणी कट व्हायची, असं बरंच काही काही व्हायचं. तर ह्या मोठ्या मंडळींकडे ते म्हणाले होते की रवींद्र साठे आणि श्रीरंग भाव यांनी माझा शुक्रतारा नीट गायला, ते शू दीर्घ नाही केली, असं त्यांचं गमतीत ते टिप्पणी म्हणून गेले होते. आणि कालची एक विलक्षण लक्षात राहिलेली म्हणजे माझ्यासाठी तो अवॉर्डच होता. छोटीशी गोष्ट आहे की आम्ही गाणी गायलो, नंतर अनुराधा पौडवालांचा मी वाऱ्याच्या वेगाने ह्या गाण्याने त्यांची एंट्री होती. मग डोळे कशासाठी आणि अजून कुठलं दृष्ट लागण्याजोगे सारे यांनी इंटरव्हल होता. त्या विंगेत उभं राहून आमची आधीची गाणी ऐकत होत्या. नुसतं मी त्यांच्याकडे विंगेत बघितलं, त्यांनी असा हात करून की तुम्ही खूप छान गायला श्रीरंग आत्ता, एवढं म्हटलं बास, मला अजून काही नको आहे. म्हणजे खूप ब्लेस्ड, प्रचंड, म्हणजे आत्ता पण मी ते सांगताना खूप असं म्हणजे काय म्हणूया आपण, म्हणजे ओव्हरवेल्मिंग आहेच ते. कारण अरुण दात्यांनी पण सांगितलं की माझी गाणी जर नीट कोणी म्हणणार, म्हणजे ती जबाबदारी होती खूप मोठी. कारण म्हणजे नुसतं आता मी उदाहरण द्यायचं झालं तर कुठलं महेंद्र कपूरांचं रात्रीचं खेळ चाले हे गाणं अरुण दात्यांसाठी होतं, पण त्यांचा अमेरिका दौरा असल्यामुळे ते महेंद्र कपूरांच्या आवाजात रेकॉर्ड केलं. हां, म्हणजे मला आता ते अमिताभ बच्चनचं तो कौन बनेगामध्ये म्हणतो ना, तसं झालं आता. तर त्यांचा अरुण दात्यांचा कसं म्हणजे आवाजाचं कुठलं असं प्रामुख्याने गाणं म्हणता येईल की म्हणजे चांदणी पाण्यातून, किंवा कुठलं जपून चाल पोरी जपून चाल बघणाऱ्या इथे त्यांचे तो लावणा म्हणायचं ते, कारण पुरुषांनी गायलेला म्हणून तो लावणा असं मला लिहून द्या असं त्यांनी पाडगावकरांना म्हटलं होतं. पण त्यांचा जो एक काय म्हणतो तलत मेहमूद, त्यांचा जो विब्रॅटो होता, तसा अरुण दात्यांमध्ये विब्रॅटो न आवडणारे पण आहेत अनेक लोक. पण मला असं वाटतं की जे मी मगाशी त्यांच्या टेक्स्चरचं वर्णन केलं, ती गाणी त्यांच्यासाठीच होती. म्हणजे आम्ही म्हणतो की आम्ही फक्त माध्यम आहोत, आम्ही ती गाणी फक्त आमच्या आवाजातून पोचवतोय. बाकी म्हणजे सांज रेंगाळून राही हा मी विब्रॅटो किती काढला तरी ते कृत्रिम वाटू शकतं, पण त्याच्या जवळपास जाऊन मग इथे त्या गायकाच्या गायकीचा अभ्यास, जे आपण बरेचदा बोललो होतो की त्या गायकानुसार तो अभ्यास झाला तर ते गाणं का भिडतं. हीच सजगता मी मगाशी म्हणत होतो की आपण हे ऑन द जॉब ट्रेनिंग जसं समोर बघतोय त्याच्यातनं घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तिथे मी तिला एक झलक म्हणून, मला आपल्याला आहे वेळ कसा आहे, एक 5 मिनिटाचं आपण हे करू. म्हणजे नुसतं झलक की आता मला बाबूजी, रफी, मन्ना डे, तलत आणि ही सगळी, ह्या सगळ्यांची मी गाणी किंवा एका स्टेजवर जेव्हा यांची गाणी म्हणण्याचा विषय येतो तर मग तो आपण आपल्या माइंडला, ब्रेनला ट्रेन करून कसं स्टेजवर जायचं, ती पण एक म्हणजे ते चॅलेंजच आहे. म्हणजे थोडासा आवाजाची तारांबळ होते. आता म्हणजे इथे तलत मेहमूदनी किंवा हेमंत कुमारने कुठलं ते गाणं गायलेलं आहे, हसले आधी कोणी तू कामी, हा जो त्यांचा विब्रॅट तू कामी. आता ज्योत्स्नाबाईंची गाणी पण त्यांचा तो त्यांच्या आवाजात, म्हणजे इथे मी त्यांचा काही नक्कल किंवा हे नाही करायला, पण आवाजाचं ॲप्लिकेशन कसं होतं, माझी या माहे राजा, हे लोकांना डोक्यात बसलं आहे. त्यामुळे तसंच देणं, मधुबन में राधिका नाचे रे गिरधर की मुरली आवाजे रे, हे जे आहे ते म्हणजे
नैनन में कजरा, हे जे आहे रफींचं, किंवा पत्थर की हवेली को, हा जो किशोर कुमारांचा आवाज आहे. मग बाबूजींचं तोच चंद्रमा नभात, हे जे ॲप्लिकेशन आहे की नाही मला आत्ता हे या गायकाचं फिर वही शाम वही हम, हे मी केलं होतं. आपण यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघा, म्हणजे त्याला वन्स मोर मिळाला हा विषय वेगळा, पण त्यांचं मी नुसती कॉपी केली आणि त्या कॉपीसाठी तो वन्स मोर होता. तेच हवं असतं. पुनरानंद आणि उजळणी काय म्हणतो आपण ते मला तेव्हा लक्षात आलं. सो हे असा अभ्यास माझा घरी गाणी ऐकताना चालू असतो, आपला आपला वेगळी गाऊन बघणं. आणि याच्यावरती अशा गप्पाही भरपूर चालत असतात आमच्या घरी फोनवरती वगैरे. सो आता याच्यात जस्ट आपण एक शेवटाकडे आलेलो आहोत. माझ्या मते हा संपू नये असा विषय आहे सगळ्यांसाठी, पण वेळेचं गांभीर्य आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे. 5 मिनटात आपण हे करूया. वेळेचं गांभीर्य आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे. 5 मिनटात आपण हे करूया. ह्याच्याच कंटिन्युएशनमध्ये असं की आता हे जे इतके प्रकार करावे लागतात, गळ्यावरती प्रयोग जे करावे लागतात, त्याच्यासाठी काहीतरी काळजी तर घ्यायलाच लागत असेल, तर ती कशी घेतोस? तुझं थोडंसं नॅचरोपॅथीचं जे काही नॉलेज आहे तर त्याने तू काय करतोस? म्हणजे मॅनेजमेंट हा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे, कारण विचित्र शेड्यूल्स किंवा प्रवास, कमी झोप होणं, किंवा कधी कधी आपण थकतो तरी परफॉर्म करावं लागतं, हे अटळ आहे. म्हणजे आपण जिथे झोप मिळेल तेव्हा ती घ्यायचीच, पण नाही तर मग मॅनेजमेंट कसं करायचं? तर मग आता घरात मला गाण्याबरोबर, म्हणजे माझ्या आईला अस्थमाचा त्रास होता, तो पूर्ण बरा झाला. तो केवळ ॲक्युप्रेशर आणि हस्तमुद्रा या थेरपीजमुळे. त्यामुळे त्या थेरपीजला आम्ही प्रचंड घरी त्याचं प्रॅक्टिस करतो. मी त्याच्यात मास्टर्स डिप्लोमा पण केला ॲक्युप्रेशर थेरपीमध्ये. हा दुसरा पैलू. हां, कारण असं होतं की आकाशवाणीवर मला त्यांनी विचारलं की आम्हाला तुमची या विषयावर मुलाखत घ्यायची, पण त्या विषयात तुम्हाला डिग्री आहे का? तर मी म्हटलं नाही. मग मी 2 वर्ष तो कोर्स केला आणि मग 2 वर्षांनी ती मुलाखत झाली. व्हॅल्यू ॲडिशन नक्कीच होतं. मी वर्कशॉप्स पण घेतो आणि मग ते मलाही अप्लाय करतो की असं करू नये असं सांगताना माझ्याकडून ते केलं जातं पटकन, तर ते करू नये. किंवा आपण वोकल अब्यूज करतो. व्हॉइस हेल्थ हा विषय खूप गाणारे, आरजेज, नाटक करणारे किंवा ह्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण तो दुर्लक्षित राहतो बरेचदा. कारण त्याच गळ्याने आपण बोलतो, खातो, ओरडतो, चिडतो, रडतो, सगळं त्यांनीच करतो. त्यामुळे तो नीट ठेवायचा असेल, म्हणजे रडल्यानंतर एखाद्या नटाला जर पुढे पद म्हणायचं असेल तर कसं होईल ना, ती गोष्ट अवघड आहे खूप. तर मग मुद्रा आता मध्ये म्हणजे शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशीचे देवबाभळी आता मॅरेथॉन प्रयोग करतायत शेवटचे. त्याच्यात आमचं बरेचदा बोलणं व्हायचं. आता मठामध्ये तिने माझा कोट घेतला होता हे मला माहिती नव्हतं की मी त्यांनी सांगितलेला मुद्रा करते, पण खरंच हा फायदा होतो की आपण आपलं मेंटल हेल्थ आणि इमोशनल आणि ब्रीदिंग लेवलची हेल्थ ती यामुळे खूप चांगली राहू शकते. त्यामुळे मुद्रा, ॲक्युप्रेशर, त्याच्या जोडीला योगासनं, प्राणायाम हे आहेच, ज्याच्यामुळे आपण डिटॉक्स होतो. हा पण खूप मोठा विषय की आवाज विषयक ज्या मुद्रा आहेत, पोट साफ ठेवणं, डायजेशन नीट ठेवणं, शौचाला नीट होणं किंवा आवाज क्लिअर राहणं, किंवा कफ प्रकृती असेल तर मग त्याच्यासाठी काय औषधं घेणं, काळजी घेणं. मला वडापाव आणि लिंबू सरबत छान वगैरे खूप काय काय आवडतात सगळे पदार्थ, पण तरी टाळतो मी कार्यक्रम असले की. त्यामुळे अशा ह्या सगळ्या गोष्टी खादाडपणा कॉमन आहे आमच्या खूप म्हणजे त्याच्यावर एक वेगळं, म्हणजे खादाडपणाचा आता ते किचनचा व्यवसाय आल्यामुळे त्याच्यावर हा आपला शेवटचा मुद्दा कंट्रोल करावा लागतो. येस. सो तिसरा मुद्दा जसा तुझ्या व्यक्तिमत्वाचा तिसरा पैलू, म्हणजे जसं मी म्हटलं खादाडपणाच म्हणेन मी, नको तो उगाचाच खवय्ये वगैरे शब्द. खादाडपणा हा प्रॉपर शब्द आहे. तर तुझं आपण म्हणजे हा शेवटचा मुद्दा असेल आपला, तर तुझ्या व्यवसायाबद्दल आपण थोडंसं बोलूया. लॉकडाऊनचं जितका सगळ्यांना तिटकारा येतो किंवा आम्हाला ते वर्ष डिलीट करायचं आहे, मी ते कधीच डिलीट नाही करणार, कारण त्याच्यामुळे मला माझ्या पॅशनला वेळ देता आला आणि मी ते पॅशन टू प्रोफेशन असं करू शकलो. आणि पणजी मला रंग्या म्हणायची, म्हणजे मी तिला लहानपणापासून म्हणजे कट्ट्यावर तिला शेवया करताना बघितलं आहे, मोदक, करंजा, फराळाचा व्यवसाय होता, ते सगळं मी बघत आलो आहे. म्हणजे मला लुडबुड करण्यामधून मला छंद जोपासता आला की तांदूळ निवडते माझी आजी, मध्ये डोकं खुपसून काय करतेस तू, किंवा किचनमध्ये सतत काहीतरी कर, किंवा तिला भांडी विसळून दे, घासून दे, सगळं साफ करून दे. ते सगळं मला हँड्स ऑन ट्रेनिंग असल्यासारखं लहानपणापासून मी ते अनुभवलं. आणि कधीच तिने नाही म्हटलं नाही की तू मध्ये मध्ये येऊ नकोस. ती उलट मला नंतर करंजी किंवा मोदक द्यायची, असं आहे. तर ते सगळं बघितलं होतं. त्यामुळे ती हातची चव असते ना, ह्याचा मला खूप
महत्त्वाचं वाटतं. म्हणजे मला म्हणतात की मी आता रंगास किचन हे आलं लॉकडाऊनमध्ये आणि चुरमुरा भडंग आणि आता चहा मसाला दिला, मी त्याच्याबद्दल पण सांगेन. चुरमुरा भडंग हळद लोणचं जे सीझनल असतं, हिवाळा टू पावसाळा, ते येईल आता नोव्हेंबरमध्ये, मी घालीन लोणचं ते. तर म्हणजे हात खूप, ते म्हणजे ती प्रोसेस खूप आहे, मी किसून घालतो, फोडी करून नाही घालत, त्यामुळे त्याचा छान स्वाद येतो लोणच्यामध्ये. तर हे सगळं माझ्या आजी पणजीकडून, सगळ्या सुगरणी आहेत म्हणजे घरात, कारण त्यांच्याकडून ते श्रीखंडाचा व्यवसाय होता. हे सगळं मी बघत आलो होतो, त्यामुळे फक्त त्या सगळ्या करण्याला बिझनेसची जोड द्यायची होती. तर मग हे 4 पदार्थ आत्ता मी ठेवले. आणि चहा मसाला तर सांगायचं झालं तर तो खरंच बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे. आपण जर ते बघितलं, सॅम्पल पाऊच मी दिलं आहे, तर तो एका कपाला चिमूट पुरतो. मी हवं तर एक तो मेसेज केलेला तो पण पाठवीन. तो नुसता चहा न पिणाऱ्यांसाठी पण तो वापरू शकतो. म्हणजे नुसतंच जिन्नस दळल्या आणि त्या मिक्स केल्या असं नाही आहे ते. तर त्याचा खरंच काढा, किंवा गायक मित्र माझे बरीच, त्यांच्याकडेही हिवाळ्यात ऑर्डर असते किंवा आवाज, सर्दी, खोकला असतो, त्याच्यासाठी तो गुणकारी, खऱ्या अर्थ नुसता शब्दशः इम्युन बूस्टर नाही, तर कफ नाशन करणारा किंवा सर्दी पडसं सगळं बरं करणारा असा तो मसाला आहे. आणि हे सगळे प्रॉडक्ट्स जे आहेत ते अर्थातच मी वापरून बघितले, त्याच्यामुळे मला माहिती आहे त्याची क्वालिटी. सो इथेच सगळ्यांनी ते पाऊच ठेवलेले आहेत, तर तो तुम्ही सगळ्यांनी आणि घेऊन जा. सणावीवर मी खरंच Definitely. म्हणजे ग्रुप वर मी याच निमित्ताने जोडला गेलो, कारण दर शनिवारी मला ओमकार नेहमी म्हणायचं की आणि माझी पोस्ट डिक्लाईन पण झालेली आहे, म्हणजे मला आठवत आहे. आणि विथ ड्यू रिस्पेक्ट, म्हणजे मी ना असा चार्ट लिहून ठेवला होता की ह्या ग्रुपमध्ये बुधवार बिझनेस पोस्ट, इथे शनिवार बिझनेस पोस्ट. म्हणजे मला कोणी आठवत आहे, मला कुणाशी बोलणं झालं होतं मला आठवत नाही आहे, पण मला इतका तो व्हॅलिड रिझन आहे की ॲडमिनचं काय होत असेल पोस्ट हँडल करताना. मी टाकली पोस्ट, पण अशा शेकडो पोस्ट येतात, त्यामुळे अशा पद्धत ते पण एक ट्रेनिंग होतं वेगळं की आपण कसं अप्रोच असायला हवा आपला बिझनेस करताना. ती पण एक शिकवण मला ग्रुपमध्येच मिळाली. आणि मी आता सेक्शनमध्ये जाऊन बघितलं तर माझ्या फक्त त्याच पोस्ट आहेत. त्यामुळे आता मी विचार करेन की आपण वेगळ्या विषयावर किंवा स्वास्थ्य विषयावर अशा पण मी पोस्ट शेअर करीन, कारण आता ग्रुपवर ती लिस्ट असते, पण ती लिस्ट आता अशी माझ्या समोर आहे, त्यामुळे तो एक डायरेक्ट कॉन्टॅक्ट जो होतो. त्यामुळे आपण सगळ्यांनी तो चहा मसाला खरंच वापरून बघा. आणि नक्कीच तिसरा पैलू होता व्यक्तिमत्वातला त्याच्या, म्हणून मी त्याला पहिल्यांदा बहुआयामी व्यक्तिमत्व अशासाठी म्हटलं की कशाशाही एकमेकांशी डायरेक्ट संबंध नाही आहे. अर्थात तो फक्त काळजी आपण म्हणतो हेल्थची सोडली. म्हणजे नाणं म्हणतो मी स्वतःला, की जर मी नाणं असेल तर खाणं आणि गाणं या माझ्या 2 बाजू आहेत असं. आपण आता म्हणजे ऑलमोस्ट संपलेलंच आहे आपलं. हा गप्पांचं सेशन संपू नये असं वाटलं तरीसुद्धा, पण धन्यवाद श्रीरंग, तू कालचा प्रोग्राम झाल्यानंतर तू आलास आणि छान गप्पा झाल्या. पण मुलाखत अर्थातच नाही म्हणते त्याला मी, छान गप्पा झाल्या. सो आपण एक छान सांगीतिक सांगता करूया. मी एक हिंदी गाणं घेतो, कुठं ते 10 मिनिटाचा ट्रॅक आहे करतो, किंवा मेडली घेऊ का? चिन्मय, मला ना जर ते ट्रॅक आहे ना, तर ते शास्त्रीय गाणं असल्यामुळे जरा नाट्यगीत ना आता कसं होईल माहिती आहे, आता काही वाद्यवृंद नाही आहे ना, त्यामुळे मग ते नुसतं तानपुऱ्यावर अशी हे नाही, त्यामुळे मी ट्रॅकवर आता कुठलं गाणं, एक मेडली घेतो, मराठी गाण्यांची मेडली घेतो आणि आपण हे करूया. सुरू करा. तानपुरा सुरू आहे, हे असं प्रोग्राममध्ये होतं बघा. एक सेकंड. ह्या बेलचा आवाज मला 3री घंटा आता प्रयोग सुरू होईल आणि नांदी सुरू करायची, ती अशी मला पोटात गोळा आला आता एकदम. ओके, आपण पटकन ही 6 मिनिटाची मेडली आहे. म्हणजे मी वेळ का सांगतोय, कारण आपल्याला टू बी व्हेरी प्रिसाईज पुढे पण आपल्याला आहे सेशन, त्यामुळे मग मी ही लगेच 3 गाणे चिपक्के, असं रेडिओवर आपण ऐकतो तशी मराठी गाणी आपण ऐकूया. आणि खरंच म्हणजे या निमित्ताने मी ओमकारला परत धन्यवाद नाही म्हणणार, पण आमचं एक ते इंटरॅक्शन मी त्याला म्हणतो होतं की मला या निमित्ताने सगळ्यांशी संवाद साधायला, ओळख होणं, कोण कोण कसे आपण काय करतोय, आणि सगळे म्हणजे इतकी ज्येष्ठ मंडळी इथे, त्यांच्याशी इंटरॅक्ट करून आपल्याला जर काही शिकता आलं, कारण जिथे देव असते तिकडे घेव पण असते असं मला वाटतं. त्यामुळे काहीतरी आपण निश्चितच मी चांगलं इथून घेऊन जाईन, चांगल्या आठवणी घेऊन जाईन अशा इच्छा आणि भावना व्यक्त करतो आणि आपल्यासमोर ही मेडली सादर करतो. गा साजणी ट्रॅक करा.
मला वाटतं हे गाणं सगळ्यांना माहिती आहे. कुण्या गावाची कुण्या राजाची कंच्या नावाची तू गराणी ग आली ठुमकत नार लचकत मान मोरडत हिरव्या राणी आली ठुमकत नार लचकत मान मोरडत हिरव्या राणी. ह्या गाण्याच्या कोरसमध्ये मला सगळ्यांनी साथ द्यायची आहे. रेकॉर्डेड पण बरोबर गाऊया आपण. खुळू खुळू घोंगराच्या हे शालू बुटणार हे सोसन भार गोऱ्या रंगाची नाऱ्या ढंगाची चोळी भिंगाची ऐन्या वाणी ग आली ठुमकत नार लचकत मान मोरडत हिरव्या राणी. गाणं ओळखलंय माझ्या बरोबर सगळ्यांनी म्हणूया. हे मी गाणं बरेचदा ऑडियन्समध्ये उतरून गातो पण आपल्याला आता इथे या मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी येना जराशी सोडून जनरीत येना सखे ग साजणी येना मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी येना. चांदन रूपाचं आले भरा मुखडा तुझा गठसा जरा माझ्या शिवारी तू जरा सारा घालीन तुझ पाखरा माझे डोळे शिणले का तुझी वाट पाहुनी गे वसंती वाऱ्यात तोऱ्यात येना सखे ग साजणी येना जराशी लाजत मुरकत येना सखे ग साजणी येना. हे गाणं एका जुन्या गाण्याचा रिमेक आहे. कोणी कोणी ओळखलंय? हाय ऑफकोर्स आता ऑब्वियस आहे. अवधूत गुप्तानी केलेलं आहे. तुझे देख के मेरी मधुबाला मेरा मन ये पागल झाला तुझे देख के मेरी मधुबाला मेरा मन ये पागल झाला तूने एक बार हंस के जो बोला तो मन पंछी बन के डोला तूने मन का द्वार जो खोला मन का तू नच गेला बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला तुझे देख के मेरी मधुबाला मेरा मन ये पागल झाला तूने एक बार हंस के जो बोला तो मन पंछी बन के डोला तूने मन का द्वार जो खोला मन का तू नच गेला बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. मी लिपसिंग करत नाही हा लाईव्ह गातोय कराओके. फुलवा तू फुलवायचं की नुसतंच जुळवायचं अगं अगं फुलवा तू फुलवायचं की नुसतंच जुळवायचं शिंगरू मेलं हे पाट्यानं असं नाही चालायचं
अगं फुलवा तू फुलवायचं की नुसतंच झुलवायचं बस एक इशारा कर तू तेरे लिए जान मैं दे दूं बस एक इशारा कर तू तेरे लिए जान मैं दे दूं तू चाहे तो नाम पे तेरे मैं अखा से नबी भी कर दूं तू बोल दे बस तुझे चाहिए क्या बाय कल्ला या वडाला बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला तुझे देख के मेरी मधुबाला मेरा मन ये पागल झाला तूने एक बार हंस के जो बोला तो मन पंछी बन के डोला तूने मन का द्वार जो खोला मन गामा तू नच गेला बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला थँक्यू 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 माझ्या मते काय म्हणतेस? ओके. 10 मिनिटाची मेडलीचं कारण काय करू का ते ना एकदा सुरू झालं की हां हो थांब फुलाला पुढे करतो ती मेडली त्या मेडलीच्या पुढे त्याच्यानंतरची ती 3 गाणी आहेत अजून ती दुसरी मेडली आहे मामला है दिल पर उड़ना जोर है इस दिल पर खलबली है दिल के अंदर उड़ना जोर है इस दिल पर खलबली है दिल के अंदर ओ मस्ते मस्त दिल दा मामला है दिल पर उड़ना जोर है इस दिल पर खलबली है दिल के अंदर ओ मस्ते मस्त कलंदर दिल दा मामला है दिल पर उड़ना जोर है इस दिल पर खलबली है दिल के अंदर ओ मस्ते मस्त कलंदर मस्ते 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 या गाण्याला मला तर बसून तुम्ही येऊ शकता मला कारण खालती येता येणार नाही आहे साऊंडमुळे मस्ते 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 मस्त कलंदर तेरी नजर जो मुझ पे पड़ी तो बन बैठा तेरा सदाई बेताबियों को राहत मिली तो दूर हुई मेरी तन्हाई तेरे नूर दा है असर तेरे ही सुरूर दा मेरे हाल से मेरे दर्द से तू है बेखबर दिल दा मामला मामला है दिल पर उड़ना जोर है इस दिल पर खलबली है दिल के अंदर हे गाणं ओळखलं असेल सगळ्यांना कुठली फिल्म या गाण्यात सगळ्यांनी एकत्र म्हणायचं जब लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल तो होठों को करके गो होठों को करके गोल सीटी बजा के बोल लाइफ जब आउट ऑफ कंट्रोल तो होठों को करके गोल सीटी बजा के बोल हर मुर्गी क्या जाने अंडे का क्या होगा लाइफ मिलेगी या तवे पे फ्राई होगा
कोई न जाने अपना फ्यूचर क्या होगा। होठ घुमा सीटी बजा के बोल भैया ऑल इज वेल। ये तो बोला अरे भैया all is well. अरे चाचू all is well. अरे भैया ऑल इज वेल। आणि याच्यानंतरचं एक शेवटचं गाणं ते फार आपल्या आजच्या मीटिंगला खूप समजलं। कंफ्यूजन ही कंफ्यूजन है, सॉल्यूशन कुछ पता नहीं, सॉल्यूशन जो मिला तो साला क्वेश्चन क्या था पता नहीं। दिल जो तेरा बात बात पे घबराए, दिल पे रख के हाथ से तू फुसला ले। दिल इडियट है प्यार से उसको समझा ले। होठ घुमा सीटी बजा के बोल भैया ऑल इज वेल। अरे भैया ऑल इज वेल। अरे बाचू ऑल इज वेल। अरे भैया ऑल इज वेल। शेवटचं गाणं हे जुन्या फिल्म्सच्या ओळी घेऊन एक केलेलं गाणं आहे, फिर मिलेंगे चलते चलते म्हणून सोनू निगमने गायलेलं आहे। त्यामुळे आपण असेच भेटत राहूया, फिर मिलेंगे चलते चलते, आणि ये कारवां ऐसा ही आगे बढ़ाते रहेंगे। प्यार हुआ इकरार हुआ, जीना यहाँ मरना यहाँ, इन राहों को इन बाहों को छोड़िए चलिया जाए कहाँ। मेरा दिल तो है नारी ये आवारा ही सही, हर बोल राधा बोल संगम होगा कि नहीं। हर जन्म में रंग बदल के ख्वाबों के पर्दों पे हम खिलते, हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते। हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते। भंवर करे कर पुकार जब प्यार किसी से होता है। जिया ओ जिया कुछ बोल दो अब, दर्द सा दिल में होता है। ओ तेरे घर के सामने घर बनाऊंगा, टूटा ही सही पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले। झूठा ही सही झूठा ही सही, हाँ झूठा ही सही। हर जन्म में रंग बदल के ख्वाबों के पर्दों पे हम खिलते, हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते। हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते। शेवटचं कडवं असं गाणं बरंच मोठं आहे, मी त्याला एडिट केलेलं आहे। ख्वाबों के पर्दों पे हम खिलते, हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते। हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते।
चलते चलते हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते. थँक्यू थँक्यू. फिर जरूर मिलेंगे. पण अजून एक फरमाईश आहे, आम्हाला सगळ्यांना डान्स करायचा आहे. त्या तसं गाणं तुम्ही म्हणायचं आहे, अशी सगळ्यांची फरमाईश आहे. आता ते तुम्ही ठरवा कुठलं गाणं. आम्हाला कसं नाचवताय बघा. हां, ज्याच्यावर तुम्ही नाचणार नाही. हां, ही हॅज गॉट इट. नाही, मेन